नमस्कार मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. मी वंदना, तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्या मैत्रिणी चॅनलला नवीन असतील त्या मैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर कमेंट्स नक्की करा. तर इथे आपण घेतलेला आहे बॅक पार्ट हाच्या मी आधीच कट करून घेतलेला आहे. तर याची छाती आहे 40 इंचाची. तर इथे मी उंची घेतलेली आहे 16 इंच. म्हणजेच रेडी उंची आहे आपली 15 इंच, त्यामध्ये मी 1 इंच मिळवलेला आहे. तर आपली पूर्ण उंची झालेली आहे 16 इंच. त्यानंतर ही छातीची गडी आहे बघा. छातीचा चौथा भाग अधिक त्यामध्ये मी 1.5 इंच मार्जिन घेतलेला आहे आणि अर्धा इंच लुझिंग ठेवलेला आहे, कारण की हा बोटनेक गळा असल्यामुळे मी अर्धा इंच इथे लुझिंग ठेवलेला आहे. त्यानंतर इथे घेतलेला आहे मी शोल्डर. तर शोल्डर इथे मी 40 साईजला 8 इंच घेतलेला आहे आणि मोंडा घेतलेला आहे 7.5 इंच. त्यानंतर मोंड्याला आकार देण्यासाठी मी 1 इंच इथं 1 इंच घेऊन असं मोंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याची रुंदी घेतलेली आहे इथे मी 4 इंच आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 3.5 इंच. त्यानंतर आपल्याला इथं शोल्डर डाऊन करायचं आहे. मोंड्याच्या साईडने अर्धा इंच आपल्याला शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथं मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि खालच्या साईडने डाऊन केलेलं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे पूर्ण उंची. तर इथे पूर्ण उंची घेणार आहे मी, गळ्याची पूर्ण उंची घेणार आहे 10.5 इंच. इथे आपण 4 इंच मार्किंग केलं होतं गळा रुंदी. सेम ह्या साईडने पण बॉटम साईडने पण 4 इंच गळा रुंदी मार्किंग करून घ्यायची आहे आणि उंची पूर्ण मार्क करून घ्यायची आहे 10.5 इंच. तर हा आपण वरच्या साईडचा गळा मार्किंग केलेला आहे बोटनेकचा. त्या गळ्याला कॉर्नरमधून 1.5 इंच अंतर देऊन असं मार्क करून घेतलेलं आहे, बोटनेकचा आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गळा इथं आपला डिझाईनचा गळा बनवायचा आहे. डिझाईनची मार्किंग करून घेणार आहे मी ते. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा इथं मी अशा पद्धतीने डिझाईन मार्किंग करून घेतलेली आहे. खूप सुंदर गळ्याला आकार दिसत आहे बघा मैत्रिणींनो. तर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी गळा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर सेंटरमधून पण कट मारून घ्यायचा आणि पिना काढून टाकायची आहे. तर इथे आपल्याला जो आपली मेन फॅब्रिक असतं ते सरळ बाजून ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला जे अस्तर असतं त्यावर ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे अस्तर ठेवून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकवर.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.